महत्वाची बातमी समोर येते। ओबीसी मेळाव्याच्या बॅनरवर फोटो नसल्यानं लक्ष्मण हाके नाराज झालेले आहेत। लक्ष्मण हाके चळवळीतून बाहेर पडल्याच्या चर्चाही रंगू लागल्यात। मी मेंढपाळांचा मुलगा, बॅनर छापू शकत नाही, आंदोलनात असेन की नसेन आज भूमिका जाहीर करणार असं हाकेंनी सांगितलंय। लक्ष्मण हाकेंची फेसबुक पोस्ट आहे। ही पोस्ट करण्यामागचा उद्देश असा आहे की माझा जो सहकारी आहे त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर करून त्याच्या डोक्यामध्ये वार करणं वगैरे तो नशिबानंच वाचलेला आहे। अशी परिस्थिती असताना महाराष्ट्र त्याच्याकडे बघत नाही किंवा महाराष्ट्रातले नेते बघत नाहीत। ही एक भावनिक पोस्ट होती आणि रोज दिवसभर मला 2 फोन बंद करून ठेवावे लागलेले आहेत। आत्ता जरी धमक्यांचे कॉल आणि लोकेशन ट्रेस करणं अशी परिस्थिती असताना गुन्हा आमचा काय, तर आम्ही ओबीसीची बाजू लावून धरतोय। ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे म्हणतोय, जे रद्द झाला पाहिजे म्हणतोय। तुम्ही तुमचा निर्णय जाहीर करणार आहे, नेमका काय निर्णय जाहीर करायचा तुम्हाला? ओबीसीच्या लढाईतून बाहेर पडताय का तुम्ही? एक तर थांबवेन, लिहायला चालू करेन। ओबीसी समाजात तुमचा चुकीचा मेसेज जाईल असं वाटत नाही? नाही, अजिबात नाही, कारण शत्रू बरोबर लढायला मी कुठेही कमी पडणार नाही। पण ज्यावेळी आपलीच माणसं आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात त्यावेळी वाईट वाटतं। नेमकं कुणी तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं? कारण की स्वकीय काही लोक असतील, सगळेच लोक म्हणत नाही, सामान्य जनता नाही, सामान्य जनता रस्त्यावर उतरते।